नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत जे MHTCET 2024 साठी अर्ज मागवण्यात आले होते, त्या अर्जाची आता अंतिम मुदत संपलेली आहे. त्यानंतर काही उमेदवारांना अर्ज भरताना काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते किंवा काही चुका झाल्या होत्या किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी राहिल्या होत्या. तर त्या अर्जामध्ये आता जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सीईटी सेलने पुन्हा एकदा विंडो ओपन केलेली आहे. यालाच आपण करेक्शन विंडो असं म्हणतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ही जाहीर सूचना आपण सविस्तरपणे बघणार आहोत की तुम्हाला नेमकं करेक्शन विंडोमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स तुम्ही चेंज करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेंज करण्यासाठी परमिशन दिलेली आहे. तर सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. MHTCET सेल कडून ही एक जाहीर सूचना आलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ही जाहीर सूचना 18 मार्च 2023 ला पब्लिश केलेली आहे. याच्यामध्ये विषय काय आहे, MHTCET 2024 सामायिक प्रवेश परीक्षा करता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची सुविधा म्हणजेच एडिट फॅसिलिटी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये जर काही सुधारणा करायची असेल म्हणजेच एडिटिंग करायचं असेल तर ते विद्यार्थी आता करू शकतात. आता याची मुदत नेमकी किती दिलेली आहे MHTCET ने, आता ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता जी काही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जी सीईटी घेतली जाते पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्जात खाली दिलेल्या नमूद माहितीमध्ये बदल करण्याबाबत संधी देण्यात येत आहे. तर यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या नावामध्ये बदल करू शकतात. जर काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे चुकून झाले असेल तर तुम्ही ते नाव बदलू शकता. त्यानंतर जन्मतारखेमध्ये तुम्ही बदल करू शकता. त्यानंतर तुमचा फोटो जर व्यवस्थित आला नसेल किंवा तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमचं छायाचित्र सुद्धा बदलू शकता. त्यानंतर तुमची सही बदलू शकता. त्यानंतर तुम्ही लिंग बदलू शकता. त्यानंतर जर तुम्हाला ग्रुप बदलायचा असेल जसं की PCM PCB, जर तुम्हाला PCM करायचं असेल, PCB करायचं असेल किंवा तुम्हाला एखादा ग्रुप ऍडिशनल करायचा असेल म्हणजेच ग्रुप समावेश करणे. मग समजा तुम्ही पहिल्यांदा PCM ग्रुपसाठी फक्त अर्ज केला होता आणि आता तुम्हाला वाटतंय की मला PCB ची पण सीईटी द्यायची आहे, तर तुम्ही तो ग्रुप पण ऍड करू शकता. परंतु त्याच्यासाठी जे काही लेट फी असणार आहे तो चार्ज मात्र तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे. म्हणजे जर तुम्हाला ऍडिशनल ग्रुप ऍड करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. त्याच्यासाठी फक्त जी काही फी असेल ती फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI ID वरून तुम्ही भरू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, ग्रुप बदल करणे आणि ग्रुप समावेश करणे अशा पद्धतीने एकूण 7 गोष्टी तुम्ही बदलू शकता. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांच्या बऱ्याच शंका होत्या आतापर्यंत. बरेच विद्यार्थी विचारत होते की सर आम्ही आमची कॅटेगरी बदलू शकतो का, जर आपण जनरल असेल तर EWS करायचं असेल आम्हाला तर EWS वगैरे करू शकता. तर या ठिकाणी सध्या तरी सीईटी सेलने या ठिकाणी कास्टचा कोणताही उल्लेख केलेला नाही ह्या 7 बाबींमध्ये. ह्या 7 बाबी व्यतिरिक्त कॅटेगरी जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही ती कॅटेगरी बदलू शकत नाही, हे या ठिकाणी स्पष्ट त्यांनी नमूद केलेलं आहे. कारण की या ठिकाणी जात प्रवर्गाचा कुठेही उल्लेख नाही. इथं तुम्हाला ही जी जाहीर सूचना आहे ह्या PDF मध्ये जेवढ्या काही 7 पॉइंट्स आहेत ह्या 7 पॉइंट्स मध्ये तुम्हाला बदल करता येणार आहेत. तर तुम्हाला ह्यातनं क्लिअर एक गोष्ट कळली असेल की तुम्ही तुमची कॅटेगरी बदलू शकत नाही. आता त्यानंतर आता हा जो चेंजेस करायचा आहे तुम्हाला फॉर्म मध्ये एडिट करायचा असेल तर त्याचा जो कालावधी आहे तो सांगितलेला आहे 20 मार्च 2024 ते 22 मार्च 2024. म्हणजेच ही विंडो आजपासून ओपन झालेली आहे. हे परिपत्रक जरी 18 तारखेचं असलं तरी तुम्हाला या ठिकाणी जी विंडो ओपन झालेली आहे ती 20 तारखेपासून म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे. 20 मार्च ते 22 मार्च पर्यंत तुम्ही स्वतःच्या लॉग इन ID मध्ये जाऊन तुमचं अकाउंट ओपन करून तुम्ही तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकता. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्वाची अशी जाहीर सूचना आहे MHTCET 2024 साठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. ह्या जाहीर सूचना जी काही PDF आहे ह्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ही PDF सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत तुमच्या शेअर करा. थँक्यू सो मच.